आजची रेसिपी ही खूप पौष्टिक रेसिपी आहे। त्याचप्रमाणे व्हेज आणि नॉनव्हेज दोघांसाठीही उत्तम पर्याय आहे। तर चला पाहूया। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। तर ह्या रेसिपीसाठी आपण बटन मशरूम वापरणार आहोत। ही भाजी आपण पारंपरिक पद्धतीने करत आहोत। त्यासाठी इथे आम्ही चण्याची डाळ मी घेतलेली आहे। 150 ग्रॅम चण्याची डाळ स्वच्छ धुवून त्यानंतर जवळजवळ 1 तास चण्याची डाळ आपण भिजत घालायची आहे। तर इथे मी हे बटन मशरूमचे 2 पाकिटे घेतलेली आहेत। 200 ग्रॅमचं पाकिट असते। तर मी हे 400 ग्रॅम बटन मशरूम घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून त्यानंतर ह्यावरची जी अशी साल असते ती काढायची आहे, ती साफ करून घ्यायची आहे। त्याला माती वगैरे असते। तर स्वच्छ धुवून त्यानंतर ही साल आता काढून घ्यायची आहे। पहा, आधी हाताने सुद्धा ही व्यवस्थित निघते किंवा तुम्ही सुरीने देखील काढून घेऊ शकता। ह्याप्रमाणे हे सगळे बटन मशरूम आपण हे साफ करून घेणार आहोत। चण्याची डाळ तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी अगोदर भिजत घाला, म्हणजे ती खूप छान प्रकारे शिजते। त्याचप्रमाणे व्हेज खाणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहेच, आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ही अगदी नॉनव्हेज सारखी भाजी लागते आणि खूप चविष्ट। मशरूम म्हणजे आमच्या इथे याला अळंबी सुद्धा म्हणतात। आमच्या इकडे शेतीमध्ये वगैरे काही काही ठिकाणी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणीच अशी ही अळंबी उगवते, वरती येते अमुक एक वेळेला। तर परंतु ती सगळीच अळंबी खाण्यासारखी नसते, काही काही विषारी जात सुद्धा असते। त्यामुळे जिथे ही अळंबी उगवते तर ज्यांना माहिती आहे, खात्री आहे, त्यांनीच ती खायची आहे। हे मशरूम अशी मोठे मोठे तुकडे कापून घेतलेले आहेत सगळे आपण। तर इथे हे कट केलेले मशरूम आहेत। ही चण्याची डाळ मस्त डब्बल झालेली आहे, चांगली भिजलेली आहे, त्यामुळे शिजायला ती लवकर शिजते। हे मशरूमचं 200 ग्रॅमचं पाकिट असतं, तर मी 2 पाकिटं घेतलेली आहेत, म्हणजे 400 ग्रॅम मशरूम घेतले, 150 ग्रॅम चण्याची डाळ, 3 मीडियम कांदे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, कढीपत्ता, आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण आणि एक छोटासा बटाटा घेतलेला आहे। तर आपण गॅसवर आता फास्ट गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मोठा 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे। भाजीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये राई टाकायचं आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे, आणि हे छान फुलल्यावर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, मिक्स करून त्यावर 1 टीस्पून मीठ घालायचं आहे। गॅस मीडियम ठेवलेली आहे। आता मिक्स करून 2 मिनिटं फक्त आपण ही प्लेट ठेवून वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर कांदा चांगला मऊ झालेला आहे। तर आता त्यामध्ये आपण थोडासा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण हे घालून चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आलं लसणाची पेस्ट ही आता ह्या वेळेलाच टाकायची आहे, नाहीतर ती खाली लागू शकते। आणि चांगलं कांदा थोडासा लालसर करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया, हे सर्व मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर अगदी 2-3 मिनिटांसाठी टोमॅटो शिजेपर्यंत आपण ह्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे। आणि ह्या परातीवर तुम्ही आता थोडंसं पाणी ओतलं तरी चालेल आणि ते आज शिजवून घेणार आहोत। तर टोमॅटो चांगला मस्त मऊ झालेला आहे। तर त्यामध्ये आता आपण सगळे मसाले घालणार आहोत। तर 2 टीस्पून भरून इथे मी बॉटल मसाला घेतलेला आहे, तुमचा मिक्स मसाला तुम्ही वापरू शकता। अर्धा टीस्पून हळद पावडर घालायची आहे, चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस एकदम स्लो करायचा आहे, नाहीतर हे मसाले जळू शकतात। तर ह्यामध्ये आता आपण 1 टीस्पून भरून धने पावडर घातलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे। त्यामध्ये ही आपली भिजवलेली चण्याची डाळ, त्यातलं पाणी संपूर्ण काढलेलं आहे, तर ही डाळ घालूया त्यामध्ये आणि त्यावरती हे आपण चिरून घेतलेलं मशरूम ते घालायचं आहे आणि छोटासा बटाटा घेतलेला आहे, त्याने सुद्धा खूप छान ह्या भाजीला चव येते। आणि सगळं एकसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यावर आपण एक प्लेट देणार आहोत आणि त्या परातीवर पाणी ठेवायचं आहे आणि हे वाफेमध्ये आपण 2-3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। कोणतीही भाजी वगैरे बनवताना शक्यतो गरम पाणी वापरायचं आहे, तर त्यासाठी मी प्लेटमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे। तर आता हेच गरम पाणी आपण ह्या भाजीमध्ये घालणार आहोत। तर हे प्लेटमध्ये जे गरम पाणी आहे ते ह्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि हे पहा
थोडंसं अजून मला कमी वाटते, तर दुसरं मी थोडंसं गरम पाणी त्यात ओतणार आहे. खूप पातळ भाजी नाही करायची, त्यामुळे अगदी थोडंसं असं अशा प्रकारे हे पहा एवढं पाणी घालायचं आहे, अर्धा पेला जवळजवळ. आणि त्यानंतर गरम मसाला 1 चमचा. इथे मी गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला घातल्याने ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते. आता ह्या वेळेला मिठाचं प्रमाण भाजीतलं बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर एकदम व्यवस्थित आहे मिठाचं प्रमाण. तर आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आता मीडियम टू फास्ट गॅसवरती आपण ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. मशरूमच्या तुम्ही अनेक प्रकारे भाज्या अलग अलग बनवू शकता, पण आमची ही घरगुती पारंपरिक पद्धतीप्रमाणे भाजी नक्की तुम्ही बनवून पहा, तुम्हाला खूपच आवडेल. तर आता आपली 3री शिट्टी झालेली आहे. तर आता गॅस बंद करायची आहे आणि त्यानंतर 5-10 मिनटं आपण कुकर असाच ठेवून देणार आहोत. 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून पाहूया. भाजीमध्ये गरम मसाला घातल्याने भाजीला छान मस्त सुवास येतो आहे आणि चांगली आपली भाजी तयार झालेली आहे. पाणी एवढंच मी सांगितल्याप्रमाणे अर्धा पेला घालायचा, खूप पातळ भाजी नाही करायची. वरून थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया आणि मस्त अशी हे पहा छान भाजी तयार झालेली आहे. चण्याची डाळ आणि मशरूम ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. भात, भाकरी, चपाती कशाबरोबरही ही भाजी खूप छान लागते. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.